तर मंडळी अशा तऱ्हेने आमचं अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचं दर्शन खूप सुंदररीत्या झालेलं आहे आणि खूप छान वाटलं, बरं वाटलं. खूप दिवसांनी यायची इच्छा होती, तर एक योग आला जुळून दिवाळीच्या सुट्टीनिमित्त आणि आम्ही दर्शन घेतलं. त्या ठिकाणी मेन मंदिर, चोळप्पा आणि बाळप्पा त्यांचे जे भक्त होते त्यांचंसुद्धा मंदिर पाहिलं. तर स्टे केला होता, चांगल्या सुविधा आहेत तिथे राहण्यासाठी वगैरे. तर छान मंदिर म्हणजे छान दर्शन झालं. आणि आता आमचा पुढचा म्हणजे स्पॉट असणार आहे गाणगापूर. गाणगापूर इथून जवळपास एक 70 ते 75 किलोमीटर आहे आणि जवळपास 1.5 ते पावणे 2 तास लागणार आहेत. तर बघूया तिथे कसं आहे मंदिर आणि तिथे काय आहे पाहण्यासाठी ते तुम्हाला आम्ही दाखवूया. आता आम्ही गाणगापूरमध्ये पोहोचलो आहे आणि ह्या गाणगापूरपासून 3 किलोमीटर अंतरावरती 2 नद्यांचा संगम आहे. म्हणजे भीमा नदी आणि अमरजा नदी या 2 नद्यांचा संगम आहे. तिथे प्रथम जाऊन आपण दर्शन करायचं आहे. तिथून आल्यानंतर इथे जे मूळ मंदिर आहे श्री दत्तांचं, तिथे दर्शन करायचं आहे. मी गाणगापूरमध्ये पोहोचलो आहे. प्रथम आम्हाला ते संगम जे आहे 2 नद्यांचं संगम ते पाहायचं आहे आणि ते एक मंदिर आहे श्री दत्तांचं, ते एक मंदिर पाहायचं आहे. हा संगम आहे, त्या संगमची पहिल्यांदा आपण पूजा करतोय. भीमा नदी आणि अमरजा नदी या नदींचा इथे संगम आहे. भीमा नदी जी भीमाशंकरमधून उगम पावते, या 2 नद्यांचा इथे संगम आहे. इथे प्रथम काही लोक आंघोळ करतात, काही लोक हातपाय धुतात आणि मग तिथे दत्तांचं एक मंदिर आहे वरती, त्यांची पूजा करतात. झाडाला प्रदक्षिणा घालाय. एक दत्तांचं मंदिर आहे आणि याच्या बाजूने पाहाल तर इथे श्री गुरुचरित्र ग्रंथ वाचण्यासाठी बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. काही लोक इथे बसून गुरुचरित्र ग्रंथ वगैरे वाचतात. आता आमचं संगमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता मूळ मंदिराजवळ आलेलो आहोत. इथे पुढे पार्किंगची व्यवस्था आहे, वॉशरूम आहे, पार्किंग आहे. 50 रुपये पार्किंग चार्जेस आहेत आणि इथून हा मंदिरामध्ये रस्ता चालला आहे. आतमध्ये 50 मीटरवरती असेल मंदिर. गर्दी असते थोडीफार, गुरुवार असतं, गुरुवारी वगैरे खूप गर्दी असते इथे. मी थोडंसं प्रायव्हेट म्हणतो ना तिकीट काढून बोले 100 रुपये घेऊन करू शकता, म्हणजे थोडंसं फास्ट होतं. मध्ये एंट्री केलोय. पार्किंग थोडासा वेळ गेला पार्किंगमध्ये, कारण खूप गर्दी आहे आणि पार्किंगची फायनल जागा मिळाली आतमध्ये. म्हणजे सेपरेट पार्किंग एरिया आहे इथे. आता बघूया मंदिरामध्ये किती गर्दी आहे. ते मस्जिद पण आहे, गुरुवार आहे ना आज. इथं दुकानं पण आहेत, प्रत्येक रस्त्यावरती सगळे दुकान आहेत. काय कंट्रोल नाही इथे, काय असं काय मॅनेज नाही आहे व्यवस्थित, पण ठीक आहे, जागा आहे. इकडे पण सगळे काय भाज्या बिज्यांची दुकानं आहेत.
मंडळी असं आमचं दर्शन झालं आहे. बरोबर, आम्ही थोडी तिकीट काढली होती आणि जवळपास 1-1.5 तास लाईनमध्ये उभं राहून आम्हाला दर्शन मिळालं. आणि कॉमन लाईनमध्ये खूप गर्दी होती, 3-3 तास वगैरे लाईन होती. आणि आज गुरुवार होता आणि दिवाळीची सुट्टी लागलेली आहे, त्यामुळे खूप गर्दी होती. बाकी खूप छान दर्शन झालं आणि बरं वाटलं जरा. तर आता आमचे 3 स्पॉट झाले आहेत, म्हणजे तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर झालं आहे. आता आम्ही निघालो आहे पंढरपूरकडे. इथून जवळपास 70 किलोमीटर आहे पंढरपूर. 4 ते 4.5-5 तासाचा जर्नी आहे. तर म्हणजे चला भेटूया आता पंढरपूरमध्ये. बाय बाय.